भारत पाकिस्तान जो सामना होणार आहे त्याचा निषेध करत आता शिवसेना ठाकरे गटाचे मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी जमल्या आहेत आणि महिला आघाडीकडून हातात प्रत्येकाच्या सिंदूर आहे आणि ते सिंदूर पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं जाणार आहे। नरेंद्र मोदी यांना या सिंदूर पाठवून त्याचा निषेध केला जाणार आहे। पाहिलं तर हे स्टंप आहेत, बॅट आहेत, या ठिकाणी आता आंदोलकांनी जे ते सर्व फोडून या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे। माजी खासदार राजन विचारे यांच्या या ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला आघाडी या ठिकाणी निषेध करताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हातात आता प्रत्येक महिलांनी कुंकू घेतलेला आहे आणि कुंकू घेऊन या ठिकाणी निषेध करताना पाहायला मिळतं। आजी असेल, सर्व महिला असेल। आजी मॅच बघणार का? मॅच बघणार का? कशाला निषेध बघणार नाही? ज्या दिवशी तुम्ही मॅच लावाल त्या दिवशी आम्ही आत्मसमर्पण करणार। आमचं जर आत्मसमर्पण करू द्यायचं नसेल तर क्रिकेट मॅच बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सिंदूर देऊन त्यांना आम्ही आमचा सिंदूर वाचवा हे त्यांना लाज वाटली पाहिजे की आज पहलगाममध्ये जो हल्ला झालाय, ज्या 4 दिवस पूर्वी लग्न झालेल्या महिलेला विधवा केलंय, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। कशी वाटणार लाज? कारण त्याला बायको सांभाळता आली नाहीये, आईला कधी त्यांनी बघितलं नाही, आईला भावाने बघितलंय। आयुष्यभर नुसते मोठेपणा करतो, पाय धुतो आणि पूजा करतो वाढदिवसाची। हेरवी त्याला कधी आई आठवली नाही, बायको कधी आठवली नाही, त्याला मुलबाळ नाही। अशा माणसाला कुंकवाची काय कदर आहे? त्याला लाज वाटते पाहिजे म्हणून आम्ही हा कुंकू पाठवणार आहोत। अशा माणसाची लायकी काय? पंतप्रधान व्हायची तर लायकी नाहीच आहे, म्हणून त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आणि ज्या दिवशी क्रिकेट मॅच लागेल त्या दिवशी आम्ही आत्मसमर्पण करणार। आमचं आत्मसमर्पण करायचं नसेल तर क्रिकेट मॅच बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।